विद्यार्थी मित्रांनो, आपण पहिल्या प्रकरणाचा प्रॅक्टिस सेट 1.1, 1.2, 1.3 पाहिला. आता आपण त्यातला शेवटचा प्रॅक्टिस सेट 1.4 पाहणार आहोत. याच्यामध्ये रचना करायची आहे, त्यामुळे तुम्ही सर्वांनी माझ्याबरोबर रचना करायला तयार राहायचे. सर्वांनी कंपास पेटी, वही साहित्य, वही, पेन्सिल, कंपास, पट्टी, कोनमापक सर्व तयार ठेवा. म्हणजे आपण अभ्यास 1 पॉइंट काय घेणार आहोत, 4 घेणार आहोत. तयार सगळे? आता अभ्यास 1.4 मध्ये 3 प्रश्न विचारले. तुम्हाला शो द नंबर √3, √5, √7 ऑन द नंबर लाईन असं विचारलंय. हा पहिला प्रश्न आहे, हा दुसरा आहे आणि हा तिसरा आहे. पण मी तुम्हाला हा पण दाखवणार आहे, √2 पण विचारतात, त्यामुळे आपण 4ही नंबर दाखवणार आहोत. याच्यामध्ये √3 साठी ऍक्टिव्हिटी दिलेली आहे तुम्हाला आणि 5 आणि 7 सुद्धा दाखवायचे आहे सेम प्रोसिजरने. सर्वांनी प्रश्न लिहिला सर्वांनी प्रश्न. आता माझ्या बरोबर रचना करायची. बघा इकडे पहिल्यांदा आपण काय करणार आहोत, √2 वर्गमुळात 2 दाखवणार आहोत. संख्या रेषेवर काय दाखवायचे आहे, वर्गमुळात 2. वरती 4-5 ओळी सोडा आणि एक रेषा काढून घ्या. सर्वांनी माझ्या बरोबर. रेषा म्हटलं की बाणाची टोके येणार. दाखवले? त्याच्यानंतर इथे आपल्याला इकडे रचना करायची. लेफ्ट साइड साला केली तर मायनस येणार. इकडे इथे या, इथे 0 घ्या. घेतला सर्वांनी? त्याच्यानंतर तुम्हाला 1 सेंटीमीटर घ्यायचे. किती सेंटीमीटर घ्यायचे? 1 सेंटीमीटर. पण तुम्हाला वहीमध्ये आकृती अतिशय 1 सेंटीमीटर लहान आहे. मग तुम्ही काय करा, घेताना 2 किंवा 3 सेंटीमीटर घ्या. मात्र लक्षात ठेवायचं ते 2 सेंटीमीटर 3 सेंटीमीटर म्हणजे तुमचं 1 युनिट आहे, एकच आहे. जसं आपण आलेख काढताना घेतो, कळतं ना, एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस वरती स्केल घेतो की नाही, त्या प्रकारे. मग इथे तुम्हाला जसं हवं तसं घ्या. मी काय करतोय बघा, मी 2 सेंटीमीटरला 1 मानतोय. बरं, तर सर्वांनी आकृती व्यवस्थित दिसावी म्हणून काय काय करायचं, 2 सेंटीमीटर घ्या. घेतले? इथे बिंदूला नाव देऊया आपण. इथं आहे 1 तुमचं, 1 लिहा. ऍक्च्युली 1 सेंटीमीटर आहे, लक्षात ठेवा. घेताना जरी 2 घेतलं, आकृती व्यवस्थित दिसावी, तर हे 1 सेंटीमीटर आहे, 1 युनिट आहे, लक्षात ठेवा. केला? त्याच्यानंतर काय करायचं बघा, इथे काटकोन करायचं. काय करायचं? काटकोन. आता काटकोन करायच्या 2 पद्धती आहेत, एक कोनमापकाने आणि एक काटकोनी गुण्याने. काटकोनी गुण्याने केला तरी चालेल. काटकोनी गुण्याने इथे काय करायचं, काटकोनाची एक रेष ओढा किंवा कोनमापकाने 90 घ्या. झालं सर्वांचं? इथे काय केलं आपण, 90 अंशाचं चिन्ह. माहिती आहे तुम्हाला कसं काढतात ते. आता इथे जेवढं अंतर घेतलंय 1 सेंटीमीटर तेवढंच इथे घ्यायचं, लक्षात ठेवा. जेवढं इथे घेतलंय तेवढंच इथे घ्यायचं. पुन्हा मी काय सांगतोय बघा, इथे जेवढं अंतर घेतलंय तुम्ही तेवढंच काय करायचं, इथे घ्यायचं. बरोबर? म्हणजे इथे किती घेतलं तुम्ही अंतर, 1, तर इथे सुद्धा 1च घ्यायचं. तयार सर्व? आता काय करायचं की हा जो बिंदू आहे, या बिंदूला कुठलं तरी नाव देऊया आपण आणि हे जोडूया. ओ आणि हा मिळालेला बिंदू जोडा सर्वांनी. ओ आणि मिळालेला बिंदू काय करायचं, जोडायचं. नाव देताना कुठलं तरी नाव द्या. पी देऊया, चालेल, पी देऊया. म्हणजे इथे काय तयार झालाय माहिती आहे तुम्हाला, हा काटकोन त्रिकोण तयार झालाय. काय त्रिकोण तयार झालाय, काटकोन त्रिकोण तयार झालाय. इथे नाव देताना ए बी देऊया, कारण पुढे पी क्यू दिले तरी. ए आणि इथे नाव काय देऊया, बी. ए बी ओ हा काटकोन त्रिकोण आहे. मग काय करायचं, पहिल्यांदा हे पायथागोरसने सोडवूया आपण. काय करायचं,
पायथागोरसने सोडवायचं आणि त्याच्यानंतर मग काय करायचं की आकृती काढूया आपण. मग इथे कॅल्क्युलेशन पण लिहितो आणि आकृती पण काढायची. इन ट्रायंगल ABO मेजर अँगल ABO इज इक्वल टू 90 डिग्री. म्हणजे त्रिकोण ABO मध्ये मापकोन ABO बरोबर किती दिलाय 90. म्हणून काय करायला आहे, म्हणून बाय पायथागोरस थेरम, पायथागोरस थेरम नुसार काय येईल, कर्ण कुठला येईल AO वर्ग बरोबर AB वर्ग अधिक काय येईल OB वर्ग. बरं, मग आता काय करायचं, AO वर्ग बरोबर AB ची किंमत किती आपली 1 चा वर्ग आणि इथे सुद्धा किती घेतली किंमत आपण 1 चा वर्ग. म्हणून AO वर्ग बरोबर 1 चा वर्ग 1च, इथे 1 चा वर्ग 1 म्हणजे AO वर्ग बरोबर किती आलं रे 2. आता इथे AO वर्ग 2 आहे म्हणजे दोन्ही बाजूचं वर्गमूळ घ्यायचं. AO वर्गाचं वर्गमूळ AO आणि 2 चं वर्गमूळ वर्गमुळात 2. वर्गमूळ घेऊन टेकिंग स्क्वेअर रूट. मराठीवाल्याने काय लिहायचं, पायथागोरसच्या प्रमेयानुसार. पायथागोरसच्या प्रमेयानुसार आणि ते टेकिंग स्क्वेअर रूट म्हणजे वर्गमूळ घेऊ. ठीक आहे, म्हणजे AO ची किंमत किती मिळाली वर्गमुळात 2. आता ही कॅल्क्युलेशनने काढली आपण. आता आकृतीमध्ये कशी काढायची बघा. इथे शून्यापासून 1 सेंटीमीटर घेतलाय, इथे काटकोन केला, इथे सुद्धा सेम घेतलंय 1 सेंटीमीटर. आता काय करायचं बघा, कंपासचं लोखंडी टोक माझ्या बरोबर रचना करायची. कंपासचं लोखंडी टोक O वर ठेवा आणि पेन्सिलचं टोक A वर ठेवायचं. कुठे ठेवायचं A वर. लोखंडी टोक O वर आणि पेन्सिलचं टोक A वर आणि A पासून असा कंस काढायचा, याला छेदणार. बरं, आणि हे जे उत्तर मिळेल तुम्हाला हे असेल स्क्वेअर रूट 2. आपण काढले ना AO एवढा अंतर घेऊन कंस काढला ना, याचा अर्थ हे AO काय झाले त्या वर्तुळाची त्रिज्या. जर हा कंस तुम्ही गोल फिरवला तर काय तयार होईल, वर्तुळ तयार होईल. याचा अर्थ हे इथे किती येणार किंमत वर्गमुळात 2. संख्या रेषेवर आपण दाखवली. कळतंय का, अंतर किती घेतलंय OA एवढं आणि कंस काढला, हे फिरवलं तर वर्तुळ म्हणजे OA काय झाले रेडियस ऑफ सर्कल, वर्तुळाची त्रिज्या. म्हणजेच O पासून इथे इथपर्यंत जे अंतर असेल O पासून इथपर्यंत त्या बिंदूला नाव देऊया आपण. पाहिजे कुठलं नाव देऊया, त्याने कुठलं दिलंय Q. इथे Q नाव दे. O पासून Q पर्यंत हे अंतर किती असणार आहे वर्गमुळात 2. झालं सर्वांची रचना, लिहून पण घ्या. लिहिले सर्वांनी. आता तुम्हाला वर्गमुळात 3 वर्गमुळात 5 वर्गमुळात 7 एकानं आकृतीमध्ये पण दाखवतो आणि सेपरेट पण दाखवतो. काय करायचं बघा, नीट लक्ष द्या, अतिशय सोपं आहे. इथे काय करायचं, परत काटकोन करायचं. इथे वर्गमुळात 2 जवळ परत काटकोनची रेषा करायची. कशा नाही करा, परत काटकोन. त्याच्यानंतर इथला अंतर सेम 1 युनिट. इथं अगोदर घेतलं होतं ना आपण 1 सेंटीमीटर, तेवढंच अंतर घ्यायचं. इथे तेवढंच अंतर घ्यायचं. इथे नाव देऊया आपण R. त्याच्यानंतर OR जोडा. मी सेपरेट पण दाखवतो तुम्हाला. OR जोडा करता ना माझ्या बरोबर. आता लोखंडी टोक कुठे ठेवायचं O वर आणि पेन्सिलचं टोक R वर आणि इथून कंस काढायचा. आणि हे जे उत्तर मिळेल
हे जे उत्तर असेल ते किती असणार? वर्गमुळात 3. किती असणार? वर्गमुळात 3. बरं. आता कसं वर्गमुळात 3 येणार ते पण सांगतो तुम्हाला. इकडे सेपरेट आकृती काढून पण दाखवतो. बघा इथे वर्गमुळात 3 ची सेपरेट आकृती. सर्वांनी लक्ष द्या. इथे काय आपला 0. बरोबर. त्याच्यानंतर इथे किती अंतर घेतलंय आपण? वर्गमुळात 2चा. हे पहिल्या वर्गमुळात 2चा संपला तर इथे वर्गमुळात 2 घेतले आणि इथे काय केलं आपण? काटकोन केला. सेपरेट आकृती दाखवतो. वर्गमुळात 2 इथे आपण काटकोन केलं. त्याच्यानंतर इथे किती घेतलं होतं आठवतंय? 1 युनिट. एक एक घेतलं होतं ना इथे 1 युनिट. इथे नाव काय दिलं होतं आपण? आर. इथे नाव काय दिलं होतं आपण? क्यू. आणि पुढची प्रोसिजर सेम. ओ पासून आर पर्यंत पहिल्यांदा रेषा काढून घ्या म्हणजे काटकोन त्रिकोण तयार. ओ आर. ओ पासून आर वर कंस आणि इथे तुमचे काय मिळेल? वर्गमुळात 3. म्हणजे हे जे अंतर घेतलं ते 0 पासून इथपर्यंत किती घेतलं होतं? वर्गमुळात 2. आणि मग आपण पुढची रचना केली होती. बरोबर ना. म्हणजे इथे सर्व बदलेलं. तर काय होईल सांगा? काटकोन त्रिकोण आता कुठला येणार आहे? आर क्यू ओ. बरोबर ना. आता या सेपरेट आकृतीमध्ये तुम्हाला लगेच कळेल. बरोबर. बघा इथे काय येणार आहे? त्रिकोण आर क्यू ओ. आर क्यू ओ. आर क्यू ओ 90 आहे. क्यू 90 आहे ना. इथे कर्ण कुठला येईल रे? आर ओ वर्ग बरोबर आर क्यू वर्ग अधिक काय येईल? ओ क्यू वर्ग. बरोबर. म्हणजे इथे काय येणार? आर ओ वर्ग बरोबर आर क्यू किती घेतली आपण माहिती आहे ना? एकच घेतली 1 युनिट. 1 1 चा वर्ग आणि इथे किती घेतलेत आपण? वर्गमुळात 2 चा वर्ग. म्हणजे आर ओ वर्ग बरोबर 1 चा वर्ग 1 वर्गमुळात 2 चा वर्ग म्हणजे फक्त 2 येतो. हे 2 आणि वर्गमुळात चिन्ह निघून जात. 2 आणि 1 किती झाले आपले? 3. म्हणजे वर्गमूळ घेतलं तर आर ओ चा वर्गचा आर ओ आणि 3 चा वर्गमुळात 3. आलं ना आपलं उत्तर. हे पायथ्यागोरसने पण आलं. तुम्हाला इथे पण दाखवलं मी आणि सेपरेट आकृती पण दाखवली. लिहा पटकन. हे लिहायचे आहे. तुमच्या पुस्तकामध्ये याची ऍक्टिव्हिटी दिलेली आहे तुम्हाला. कळतंय ना. पण तुम्ही लिहा. त्याच्यानंतर आपण काय करणार आता? वर्गमुळात 5 इथे पण दाखवतो आणि सेपरेट पण दाखवतो. आता वर्गमुळात 5 कसे काढायचे बघा. इथे परत काटकोन. बरं. त्याच्यानंतर परत 1 सेंटीमीटर. त्याच्यानंतर हे जोडायचे आपल्याला. बरोबर. त्याच्यानंतर कंस आणि इथे किती मिळणार आहेत माहिती आहे तुम्हाला? वर्गमुळात 4. वर्गमुळात 4 म्हणजे माहिती आहे का तुम्हाला? 2 मिळणार आहेत. 1 नंतर 2. परत काटकोन. सेपरेट पण दाखवणार आहे तुम्हाला मी. त्याच्यानंतर परत 1 सेंटीमीटर.
त्याच्यानंतर परत हे जोडायचं, आणि पुढचा कंस. आता इथे किती मिळणार आहे तुम्हाला माहित आहे? वर्गमुळात 5. कारण हे वर्गमुळात 4 आहेत, लक्षात ठेवा. वर्गमुळात 4 म्हणजेच किती? 2. आता वर्गमुळात 5 ची पण आपल्याला आकृती काढायची. मग सेपरेट कशी काढाल? वेगवेगळे सेपरेट कशी काढायची? सोपे आहे अतिशय. तुम्हाला काय किंमत घ्यायची हे कळण्यासाठी मी याच्यामध्ये दाखवतो. आपण बघितलं की इथे वर्गमुळात 2 घ्यायचे खालची किंमत. आता तुमच्या लक्षात येईल वर्गमुळात 5 साठी इथे काटकोन तयार केला होता आपण, म्हणजे इथे 2 किंमत घ्यायची. लगेच तुम्हाला कळेल. बघा 0 आणि इथे किती घ्यायचे माहिती आहे? 2. त्याच्यानंतर इथे काय करणार आहोत आपण? काटकोन. बरोबर. त्याच्यानंतर 1 सेंटीमीटर, एक अंतर घ्यायचे ना आपल्याला, आणि त्याच्यानंतर हे जोडायचे बिंदू. बरोबर. इथे नावं देऊया आपण. कुठले घेऊया? CD चालेल, कुठली घ्या? CD. बरोबर. आणि एवढं अंतर घ्यायचं आणि काय करायचंय? कंस काढायचे. सॉरी, व्यवस्थित काढायचं. कळतंय? म्हणजे इथे जे छेदनबिंदू मिळणार आहे हा किती असणार तुमचा? वर्गमुळात 5. इथे बघा 2 आणि वर्गमुळात 5. म्हणजे परत इथे चेंजेस होतील. वर्गमुळात 5 चं हे स्क्वेअर रूट 5 सोडवत आहे. दुसरं एक्झाम्पल, त्याची सेपरेट आकृती काढली मी इकडे. कळतंय ना? म्हणजे इथे परत बदल होणार तुमचा. काय ना सांगा? CDO. काय नाव घ्या? CDO 90. पायथागोरसच्या प्रमेयानुसार OC वर्ग बरोबर CD वर्ग किंवा OD वर्ग, काय घ्या? OD वर्ग अधिक CD वर्ग. पायथागोरसचं सूत्र माहिती आहे ना? कर्ण वर्ग बरोबर पहिली बाजू वर्ग अधिक दुसरी बाजू वर्ग. हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू वन साइड स्क्वेअर प्लस सेकंड साइड स्क्वेअर. आता इथे काय येईल? OC वर्ग बरोबर OD काय आपली बघा, O पासून D पर्यंत, इथून इथपर्यंत काय घेतले आपण? 2. कळतं नाही? इथे लक्ष द्या. 2 अधिक CD काय घेतली आपण? ही एकच आहे नेहमीप्रमाणे, 1 चा वर्ग. म्हणजे OC वर्ग बरोबर 4 अधिक 1, म्हणजे OC वर्ग बरोबर किती येईल? 5. आता याचं वर्गमूळ OC बरोबर इथे काय येईल? वर्गमुळात 5. कळलं पर्यंत? अशा प्रकारे हे सेपरेट, हे तुम्ही हे समजण्यासाठी केले. तुम्ही वर्गमुळात 5 चं, वर्गमुळात 3 चं, वर्गमुळात 7 चं सेपरेट सोडवा. आता काय करायचंय? पुढे याच्यामध्ये काय करणार? परत इथे काटकोन. बरोबर. परत 1 सेंटीमीटर आणि परत काय करणार आहात? आता मी रेष उडत ना, तुमच्या लक्षात आलंय काय करायचं? इथून कंस, व्यवस्थित काढा. हा काय झालं? या काय मिळेल तुम्हाला माहिती आहे? हा जो आता कंस काढला तो काय मिळणार आहे? वर्गमुळात 6, वर्गमुळात 2, 3, वर्गमुळात 4 म्हणजे 2, 5, 6. आणि आता याच्या पुढे काढलाय काय येईल? वर्गमुळात 7. एक सेंटीमीटर आणि हा झाला तुमचा वर्गमुळात 7. पण आपण सेपरेट सोडवणार आहोत. वर्गमुळात 7 काय करायचं? फक्त तुम्हाला किमती कळल्या पाहिजे. वर्गमुळात 5 येण्यासाठी 2 घ्यायचे आणि वर्गमुळात 3 येण्यासाठी वर्गमुळात 2 घेतले होते. आता वर्गमुळात 7 येण्यासाठी इथे किती घ्यायचे बघा? वर्गमुळात 7.
एवढं फक्त समजलं की मग तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. सेपरेट आकृती तुम्ही सेपरेट काढायचे. काढताय ना माझ्या बरोबर? पटपट पटपट करायचे. 0 आणि इथे किती घ्यायचे आपल्याला लक्षात ठेवा. इथे काय करायचे आपल्याला वर्गमुळात 6 घ्यायचे. बरोबर. ते किमती वर्गमुळात 5 साठी काय घ्यायचे वर्गमुळात आणि पायथागोरसने पण सोडवायचे ना आपल्याला, म्हणून त्या किमती लक्षात ठेवा. त्याच्यानंतर इथे किती घ्यायचे 1 युनिट. इथलं हे फिक्स आहे आपलं 1. हा 1 फिक्स आहे सर्वीकडे. हा 1 फिक्स आहे. बरोबर. त्याच्यानंतर इथे रेषा काढून द्या. इथे नाव द्या. काय देताय एल एन चालेल काही द्या. बरं. इथे काटकोन आणि आपली रचना इथे लोखंडी टोक, इथे पेन्सिलचं टोक आणि काय करायचं आहे कंस टाकायचे. बरं. इथे जे उत्तर येणार आहे ते काय येणार आहे तुमचं वर्गमुळात 7. आणि आता कॅल्क्युलेशन बरोबर येते का बघायला लागेल ना आपल्याला. कॅल्क्युलेशन सेम बाय पायथागोरस थेरम. त्रिकोण कुठला आहे एल एम ओ. एल एम ओ. एल एम ओ. कर्ण कुठला येईल ओ एल. कुठला येईल ओ एल वर्ग बरोबर ओ एम वर्ग अधिक एल एम वर्ग. ओ एल वर्ग बरोबर ओ एम किती घेतलाय नीट लक्षात ठेवा. ओ पासून एम पर्यंत वर्गमुळात 6 त्याचा वर्ग आणि इथे एकच आहे आपला म्हणजे ओ एल वर्ग बरोबर वर्गमुळात 6 चा वर्ग म्हणजे फक्त 6. 1 चा वर्ग 1. ओ एल वर्ग बरोबर 7 वर्गमूळ घेऊन ओ एल बरोबर काय येईल वर्गमुळात 7. कळलं. म्हणजे तुम्हाला इथे पण दाखवलं मी. पुढे पुढे कसं जायचं आणि किमती कशा घ्यायच्या लक्षात ठेवा. वर्गमुळात 3 ची रचना करण्यासाठी काय करायचे खाली किंमत किती घ्यायची वर्गमुळात 2. त्याच्यानंतर 5 ची रचना करण्यासाठी खाली किती घ्यायचे 2. पुढचे या किमती फिक्स आहेत तुमच्या 1 1 1 1. कळतंय ना. आणि वर्गमुळात 60 साठी किती घ्यायचे वर्गमुळात 6. सेपरेट रचनेमध्ये तुमच्या लक्षात येईल. इथे पहिल्यांदा 2 घेतले होते परत वर्गमुळात काय किती घेतले होते नुसते 2 घेतले होते नंतर आता किती घेतले वर्गमुळात 6. आणि अशा प्रकारे पायथागोरसने पण सोडवायचे तुम्हाला. व्यवस्थित रचना करायची. नाही आलं तर मला विचारायचं. करा लवकर व्यवस्थित. झाली सर्वांची. कोणाला काय प्रॉब्लेम. तर अशा प्रकारे आपण प्रॅक्टिस सेट 1 ची सुद्धा रिव्हिजन घेतली. वर्गमुळात 2 वर्गमुळात 3 वर्गमुळात 5 आणि वर्गमुळात 7 अशी कुठलीही जरी संख्या सांगितली तरी तुम्हाला काय करता येईल व्यवस्थित यांनी पण दाखवायची आणि यांनी सुद्धा दाखवायची. पायथागोरसने पण कॅल्क्युलेशन करून दाखवायचं. लक्षात आलंय. तर सर्वांनी एकदा बघून सोडवायचं आणि 2 वेळा न बघता सोडवायचं. आता आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.